माणूस कितीही मोठा असू देत, धनवान असू देत, ताप आल्यावर अन्न सुद्धा कडू लागतं. नोटा आणि सोने पुढे ठेवले म्हणजे प्रकृती बरी होत नाही. त्यासाठी प्रकृती ठणठणीत ठेवण्याशिवाय पर्याय नाही. आरोग्य सुदृढ ठेवायला अशी शिबिरे आणि डॉक्टरांचं मार्गदर्शनच महत्त्वाचं आहे. आपले अध्यात्म आणि हिंदूंचा सेवा धर्म आपल्याला रुग्णसेवेचीच शिकवण देतो. त्यामुळे आयुष्यात रुग्णसेवेचे कार्य सर्वतोपरी आहे असं प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दुर्गापूर येथील सेंट मेरी हायस्कूल येथे रविवारी निःशुल्क महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुनगंटीवार बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कटरे, आशा हॉस्पिटलचे डॉक्टर सौरव अग्रवाल, ओसेसर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर भोयर, शंकरा सुपर हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र यादव, आशा हॉस्पिटलचे जयहरी सिंग ठाकूर, प्रिन्सिपल फादर जॉयसिंग, सेंट मेरीच्या सिस्टर टॉमसी, वैद्यकीय अधिकारी कोमल मुनेश्वर यांच्यासह रामपाल सिंग, हनुमान काकडे, अनिता भोयर, केमा रायपुरे, रोशनी खान, सर्व माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, शासकीय कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांवर रुग्णसेवेचे हे पुण्य पुढचे अनेक जन्म कामी येईल अशी भावना देखील सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या मुलांचा कॅम्प आम्ही घेतला. त्या मुलांचे चेहरे पाहिले तेव्हा मला जाणवलं की आरोग्याचं किती महत्त्व असतं. जगात कितीही मोठा धनवान असू द्या, श्रीमंत असू द्या, पैसा असू द्या, गाड्या असू द्या, सोनं असू द्या, हिरे असू द्या, पण तब्येत चांगली नसेल ना तर तापात अन्न सुद्धा कडू वाटतं. आरोग्य चांगलं नसेल तर हे धनही कडू वाटतं. असा एकही रुग्ण नाही की ज्याच्या समोर नोटांचे बंडल ठेवले म्हणून त्याची तब्येत चांगली झाली. असा एकही रुग्ण नाही की ज्याच्या समोर क्विंटल क्विंटल सोनं ठेवलं म्हणून त्याची तब्येत बरी झाली. सोनं, चांदी, हिरे तब्येत बरी करू शकत नाही. त्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य शिबिरच लागतात. जेव्हा त्या लहान मुलांचं ऑपरेशन फोर्टीजमध्ये मी पहिली टीम पाठवली. खरं तर 30 लोकांचाच कोटा होता, पण नंतर वाढत वाढत ते 60च्या आसपास झाले. ऑपरेशन झाली. साधारणतः 15 ते 20 दिवस त्यांची ऑपरेशन करण्यासाठी लागली. फोर्टीज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बघा फोन केला की आता उद्या आम्ही या सर्वांना सुट्टी देणार आहे, तुमचं जमत असेल तर तुम्ही फोर्टीज हॉस्पिटल मुंबईमध्ये या सर्वांच्या आई वडिलांची व मुलांची भेट घ्यायला या. आता यांची तब्येत चांगली झाली. आणि जेव्हा मी तिथं भेटायला गेलो ती सर्व लहान मुलं एक एक गुलाबाचं फूल घेऊन समोर उभी होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. हायड्रोजनच्या गॅसचे फुगे आम्ही सोडले. मनात विचार आला की आता हे तयार आहे आकाशाला ही हात लावण्यासाठी. यांच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हे आनंद दिसतो आहे. आणि मी मनात विचार केला की हे गुलाबाचं फूल निवडणुकीच्या विजयाच्या प्रमाणपत्रापेक्षाही मला मूल्यवान आहे. कारण निवडणुकीच्या विजयाच्या प्रमाणपत्रामध्ये फक्त 5 वर्षाची शक्ती आहे. या आशीर्वादामध्ये जन्मोजन्मीची शक्ती आहे. जन्मोजन्मी हे पुण्य कामी येईल. अनेकांची ऑपरेशन्स केली. मधात मी गोंडपिपरीच्या धाब्याला गेलो.